नमस्ते मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये। स्वतंत्र दिन म्हणजे केवळ एक तारीख नाही, तर आपल्या देशाच्या बलिदानाची आठवण आणि एकत्र येण्याचा दिवस। आजच्या या पावन दिवशी आपण आपल्या भारतीयाला साजेसा असा पारंपरिक गोड पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे नारळाचे लाडू। चला तर मग या लाडवांमध्ये आपल्या संस्कृतीचं आणि प्रेमाचं गोड स्वतंत्र अनुभवूयात। लाडू बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी नारळाचा किस घेतलेला आहे। थोडा नारळ मी गार्निशिंगसाठी ठेवलेला आहे। त्यानंतर इथे मी मिल्क घेतलेला आहे, साखर आहे, त्यानंतर कंडेन्स मिल्क आहे, तूप घेतलेला आहे, थोडे ड्रायफ्रुट्स आहेत आणि रोज पेटल्स आहेत। त्यानंतर इथे वेलची पावडर घेतलेली आहे, इथे फूड कलर घेतलेले आहेत ग्रीन आणि ऑरेंज, आणि मिल्क पावडर घेतलेली आहे। पॅन व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तूप ऍड करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये नारळाचा किस टाकायचा आहे। याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मला इथे जवळजवळ पाव लिटर दूध लागलेलं आहे। थोडं थोडं दूध घालून याला आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊयात। मी हळूहळू दूध ऍड केलेलं आहे यामध्ये। बघा आता नारळाचा किस थोडा फुललेला आहे आणि डबल झालेला आहे। या स्टेजला आपल्याला यामध्ये कंडेन्स मिल्क ऍड करून घ्यायचं आहे। तुम्ही तुम्हाला जसं गोड आवडेल तितकं कंडेन्स मिल्क ऍड करून घ्या आणि साखर ऍड करून घ्या। याला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात। त्यानंतर मी एक छोटी वाटी साखर टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकून घेऊ शकता। याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। वेलची पावडर ऍड करायची आहे। त्यानंतर इथं मिल्क पावडर आहे। याला पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊयात। तुम्ही बघू शकता नारळाचा किस मस्त असं फुललेला आहे। याला तर व्यवस्थित शिजवून घेऊयात। यामधलं पूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला याला असंच गरम करून घ्यायचं आहे। यामधलं पूर्ण दूध आटल्यानंतर आपल्याला हे गार करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एका प्लेटमध्ये। हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। यानंतर मी याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि याचे आपल्याला जसे हवे तसे आपण गोळे करून घेऊयात। तुम्ही तुम्हाला आवडेल त्या साईजचे गोळे करून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता अत्यंत सुंदर असे गोल लाडू तयार झालेले आहेत। अशाच प्रकारे आपल्याला सगळं लाडू करून घ्यायचे आहेत। मी आता थोडं मिश्रण घेऊन यामध्ये फूड कलर ऍड करत आहे। मी सर्वात प्रथम ऑरेंज कलर ऍड करून घेत आहे आणि जसे आपण पांढरे लाडू केलेले आहेत तसेच आपल्याला याचेही लाडू करून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुन्हा मी मिश्रणामध्ये हिरवा कलर मिक्स करून घेतलेला आहे। याला व्यवस्थित एकत्र करून याचेही सेम लाडू तयार करून घेऊयात। आणि याला रोज पेटल्स आणि ड्रायफ्रुट्सने गार्निश करून घेऊयात। बघू शकता तुम्ही किती सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत। तर मंडळी, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।